आता आपण रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल कॅपिटल रिक्वायरमेंट मध्ये आपण काय पाहिलेलं आहे? फिक्स्ड कॅपिटल काय आहे, प्लस आपण पाहिलेलं आहे वर्किंग कॅपिटल काय आहे. फिक्स्ड कॅपिटल वरती अफेक्ट करणारे किंवा फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट किती राहील याला डिटर्मिन करणारे फॅक्टर्स, त्याच पद्धतीने वर्किंग कॅपिटल रिक्वायर असणारे जे काय डिटर्मिनंट फॅक्टर्स आहेत त्याचे, ते देखील आपण डिस्कस केलेलं आहे. बरोबर आहे. कंपनी कशा प्रकारे फायनान्स रेज करू शकते माहित आहे तुला? आपण पाहिलेलं होतं बघ. दोन पद स्वरूपात कंपनीला कॅपिटल रेज करता येतं. एक काय आहे? इक्विटी शेअर्स इश्यूड करून. इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स. हा. आणि प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून. प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून. आता सोहम जरा लक्ष दे व्यवस्थित. इक्विटी शेअर्स आपण इश्यूड करतो जे कोणी मेंबर्स आहेत ज्यांना इक्विटी शेअर्स साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे, किंवा प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करतो ज्या पब्लिकना इंटरेस्टेड आहेत प्रेफरन्स शेअर्स खरेदी करण्यासाठी. आता दोज हे आहेत, पब्लिक आहेत जे इक्विटी शेअर्स खरेदी करतील त्यांना आपण इक्विटी शेअर होल्डर्स म्हणतो, आणि जे प्रेफरन्स शेअर्स परचेस करतायत कंपनीचे त्यांना आपण प्रेफरन्स शेअर होल्डर्स म्हणतो. आता जे इक्विटी शेअर होल्डर्स किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत ते कंपनीचे काय असतात? ते कंपनीचे काय असतात? मालक. मालक असतात. ओके, ओनर. आता यांना काय प्रोव्हाइड केलं जातं? यांना एक सर्वात महत्वाचा अधिकार मिळतो. तो कोणता राईट आहे माहित आहे आपल्याला? वोटिंग राईट मिळतो. आणि त्या वोटिंग राईटला एक्झरसाइज करून ते काय करतात? कंपनीचं वर्किंग म्हणजे थोडक्यात चालवण्यासाठी एक कमिटी म्हणा, किंवा आपण त्याला काय म्हणतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची स्थापना करतात. ज्याच्यामध्ये चेअरपर्सन कोण असेल, व्हाईस चेअरपर्सन कोण असेल, मॅनेजिंग डायरेक्टर कोण असणार आहे, सेक्रेटरी कोण असणार आहे, त्या समितीवरती कोणकोणते सदस्य जे काय करतील, कंपनीचं कामकाज चालवतील, मॅनेजमेंट पूर्ण चालणार आहे कंपनीचं त्यांच्या थ्रू, त्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची नियुक्ती करतात. ओके. दे कॅन इलेक्ट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बाय एक्झरसाइजिंग द वोटिंग राईट्स इन मीटिंग. ओके. नाव, हे जे ओनर आहेत त्या ओनरला काय मिळतो सांगा बघ्या? हे कंपनी जर प्रॉफिट मध्ये गेली किंवा प्रॉफिट मध्ये रन डिव्हिडंड. हा, प्रॉफिट रन करत असेल, प्रॉफिट मध्ये जात असेल कंपनी, तर निश्चितच काय होणार आहे? यांना डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो कंपनीकडून. ओके, डन. आता या या कुणी पब्लिकने किंवा जे शेअर होल्डर्स आहेत किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत त्यांनी जे काही कंपनीत पैसे लावलेले आहेत ते ओनर असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? ओन कॅपिटल म्हणतो. काय बोलतो? ओन कॅपिटल म्हणतो. आता उदाहरणार्थ समजून चला, आपण एका कंपनीचे काय केले? शेअर्स परचेस केले. एक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स परचेस केले. एका शेअर्सची किंमत किती रुपये आहे त्या कंपनीच्या? एका शेअर्सची किंमत आहे, व्हॅल्यू आहे समजून चला 100 रुपये. ओके. असे आपण किती शेअर्स परचेस केले सोहम? 100 शेअर्स परचेस केले. तर 100 × 100 आपण किती इन्व्हेस्टमेंट केली त्या कंपनीमध्ये? त्या कंपनीमध्ये आपण 10,000 रुपीची इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे थोडक्यात कंपनीमध्ये जी काय आपली लायबिलिटी आहे, म्हणजे शेअर होल्डरची लायबिलिटी आहे, ती किती रुपयांपर्यंत एक्सटेंड राहील? 10,000 रुपयांपर्यंत. कारण की कंपनी लिमिटेड आहे. कंपनी जरी बुडली किंवा कंपनी लिक्विडेट जरी झाले तर शेअर होल्डरचे जास्तीत जास्त किती रुपये बुडतील? टेल मी. ऍज अन शेअर होल्डर म्हणून माझे किती रुपये त्या कंपनीत बुडतील? इफ इन, 10,000. हा, 10,000. म्हणजे थोडक्यात कंपनी सर्वात महत्वाचा फॉर्म काय आहे? ती लिमिटेड आहे. इन केस कंपनी लिक्विडेट झाली आणि कंपनीच्या लायबिलिटीज सेटल करण्यासाठी कंपनीच्या असेट्स कमी पडल्या, तर जे कोणी शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून, पर्सनल प्रॉपर्टी मधून पैसे वसूल केले जात नाही. आता हे सांगण्यापाठीमागचं कारण काय आहे?
की इक्विटी शेअर्स इश्यूड करून किंवा प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून जे काही कॅपिटल उभा केलंय त्याला आपण ओन कॅपिटल म्हणतो. याच्यामध्ये रिस्क काय असते सांगा? रिस्क काय असते? रिस्क कशी असते कंपनीचे याच्यामध्ये? टेल मी. जे काही कॅपिटल उभा केलं कंपनीने पब्लिकला शेअर्स इश्यूड करून किंवा प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून, तर यामध्ये जे कोणी शेअर होल्डर्स असेल किंवा जी काही कंपनी आहे, कंपनीची जी काही रिस्क आहे ती काय असते? कमी असते. से येस और नो? कंपनीची रिस्क काय राहणार सोहम? येस सर. हा, का कमी राहणार ते मी तुला सांगतो, व्यवस्थित लक्ष दे. काय आहे, कंपनीला जर प्रॉफिट झाला तरच डिव्हिडंड डिक्लेअर करता येईल. ओके. डिव्हिडंड डिक्लेअर करण्याची पॉलिसी काय आहे? इफ कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट देन कंपनी कॅन डिक्लेअर डिव्हिडंड टू दॅर शेअर होल्डर्स. से येस और नो? येस सर. ओके नाव, सो दॅट याच्यामध्ये कंपल्शन कंपनीला असं नाहीये की आपल्याला डिव्हिडंड द्यावाच लागेल. आता डिव्हिडंड देणं का गरजेचं आहे? जर आपल्याला शेअर होल्डर्सच्या नजरेमध्ये किंवा त्यांच्या आईज मध्ये जर कंपनीचं ट्रस्ट वाढवायचं असेल, कंपनीची ब्रँड व्हॅल्यू एकंदरीत व्हॅल्युएशन वाढवायचं असेल, तर कंटिन्युअसली डिव्हिडंड द्यावा लागेल आणि जास्त रेटनं द्यावं लागेल, ज्या माध्यमातून शेअर होल्डरचं काय होईल? कंपनीमध्ये ट्रस्ट इन्क्रीज होईल. पण एक लक्षात ठेवा, कंपल्शन कंपनीला नाही आहे की इतक्या पर्सेंटेजनं काय दिला पाहिजे, डिव्हिडंड डिक्लेअर केलाच पाहिजे. काही वेळेला असे काही सर्कमस्टन्सेस मे अराईज होऊ शकतात, ज्या माध्यमात कंपनीला काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो किंवा सफिशियंट प्रॉफिट कंपनी जवळ असणार नाही. अशा केसमध्ये कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करू शकणार नाहीये. तर या केसमध्ये लक्षात ठेवा, कंपनीची रिस्क ही काय राहते? कमी राहते. जे कॅपिटल कंपनीने इक्विटी शेअर्स इश्यूड करून, प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून काय केलेला आहे? उभा केलेला आहे. दुसरं कॅपिटल कोणतं आहे सांगा? ज्याला आपण काय करतो? कंपनीला लागणारं कॅपिटल कंपनी काय करते? बॉरो करते. कोणकोणत्या माध्यमातून? डिबेंचर्स इश्यूड करून, डिपॉझिटर्स कडून डिपॉझिट्स कलेक्ट करून, त्याच्या व्यतिरिक्त बॉन्ड्स इश्यूड करून म्हणू शकतो, आणि बँकेकडून लोन घेऊन, बँक लोनद्वारे. से येस और नो? सेकंड येस. फॉर्म आहे कॅपिटल रेज करण्याचा, तो त्याला आपण बॉरोड कॅपिटल म्हणणार आहोत, ज्यामध्ये बॉन्ड्स इश्यूड केले जाऊ शकतात पब्लिकला, डिबेंचर्स इश्यूड केले जाऊ शकतात कंपनीकडून, किंवा डिपॉझिट्स इश्यूड केले जाऊ शकतात, किंवा बँकेकडून लोन घेऊ शकतो. याला बॉरोड कॅपिटल बोललो. आता बॉरोड कॅपिटलचं काय असतं माहिती आहे का? की ऍट अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम नंतर याचे पैसे आपल्याला काय करावे लागतात सांगा? रिफंड करावे लागतात. से येस और नो? येस सर. ओके डन. आणि पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम नंतर पैसे परत करायचेच आहेत, आणि यांना काय करावं लागेल? जेवढ्या पिरियड साठी आपण यांचे पैसे युटिलाइज करत आहोत, से समजून चला डिबेंचर्स आपण एक 3 वर्षांसाठी इश्यूड केलेत, किंवा डिपॉझिटर्स कडून पैसे घेतलेत आपण एक 3 महिन्यांसाठी, किंवा बँकेकडून लोन घेतलेलं आपण 5 इयर्स साठी. तर आपल्याला जेवढ्या पिरियड साठी आपण यांचे पैसे यूज करणार आहोत, तेवढ्या पिरियड साठीचा यांना काय दिला पाहिजे सांगा? त्यांचे पैसे वापरत असल्यामुळे व्हॉट वी हॅव टू पे टू देम? डिव्हिडंड. डिव्हिडंड, नॉट डिव्हिडंड. हे कर्जाऊ भांडवल आहे, लक्षात ठेवा. हे कर्जाऊ भांडवल आहे. हे मालकीचे भांडवल आहे, ओन कॅपिटल. डिबेंचर्स इश्यूड करून जे आपण अमाऊंट उभा केलेली आहे, ते डिबेंचर होल्डर्स असतील, डिपॉझिटर्स असतील, दे कॅनॉट बिकम द ओनर ऑफ द कंपनी. ते कंपनीचे ओनर होत नाहीयेत, ते थर्ड पार्टीच राहणार आहेत. मग त्यांना काय पे करावा लागतो आपल्याला? काय पे करावा लागतो सांगा त्यांना? बोला लवकर. स्क्रीनवरती लिहित आहे बघा मी. व्हॉट वी हॅव टू पे टू देम?
बोला लवकर. इंटरेस्ट. इंटरेस्ट पे करावा लागतो आपल्याला त्यांना. आणि इंटरेस्ट हा कसा पे केला पाहिजे? तुमची कंपनी जी काय आहे किंवा आपली कंपनी काय आहे, प्रॉफिट मध्ये असू दे लॉस मध्ये असू दे, दॅट डझंट मॅटर. डिबेंचर होल्डर्सना बँकर्सना ते महत्वाचं नाहीये. इफ युअर कंपनी इज रनिंग इन अ लॉसेस इन अ पर्टिक्युलर इयर, दे कॅन डिमांड द इंटरेस्ट amount because they are not the owner of the company, they are the stakeholders, they are the third party of the company. So that whatever amount we have raised by issuing debentures or bonds or deposits, collected amount from depositors or taken loan from bank, we have to pay to them interest at a fixed rate for a particular period. कंपनीला प्रॉफिट होऊ दे लॉस होऊ दे, आपल्याला त्यांना ते पैसे द्यावेच लागतील. मग रिस्क कुठं आहे सांगा जास्त? वेर इज मोर रिस्क? टेल मी. बॉरोड कॅपिटल मध्ये की ओन कॅपिटल मध्ये? बॉरोड कॅपिटल मध्ये कंपल्शन आहे, रिफंड केलीच पाहिजेत पैसे, इंटरेस्ट ही दिलाच पाहिजे. ओन कॅपिटल मध्ये तसं नाही, कारण की ओन कॅपिटल मध्ये हे मालकी भांडवल आहे ना. शेअर होल्डर्स आर दी ओनर्स ऑफ द कंपनी, दे आर दी इंटरनल पार्ट ऑफ द कंपनी. से येस और नो? दे आर दी इंटरनल पार्ट ऑफ द कंपनी. येस सर. ओके, सो दॅट ती अमाऊंट रिफंड करण्याची पण गरज नाही आपल्याला. व्हॉट एव्हर अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द शेअर होल्डर्स इन अ कंपनी, ओके, ते आपल्याला रिफंड करण्याची गरज नाही. कंपनी बंद होतानाच ते पैसे रिफंड करू शकतो आपण. म्हणजेच थोडक्यात त्याच्यामध्ये काय आहे सांगा? रिस्क कमी आहे. But there is a burden on the company to pay fixed rate of dividend to the debenture holders or depositors or to the money lenders. And also there is another burden to pay their loan amount or principal amount to debenture holders or depositors or bankers at a particular period of time, 3 years after, 5 years after, or 3 months after. We have to make a payment to them and we cannot give excuses to them. आपण एक्सक्युजेस देऊ शकत नाही, त्यांना पैसे पे करावेच लागतील. से येस और नो? सो येस सर. देर आर मोर बर्डन, financial burden on the company by raising capital through borrowed capital. Say yes or no? Ha. And there are less burden on the company by raising capital through issuing shares, preference shares to the shareholders. Now the question arises, आपण याचं डिस्कशन का केलं? तर लक्षात ठेवा, जे कॅपिटल आपण रेज करायचं ठरवलेलं आहे, कंपनीने काय केलं? बिझनेस ओनर, कंपनीने, प्रमोटर्सनी एक आयडिया कन्सिव्ह केली. त्यासाठी काय केलं? ती आयडिया किती, त्याची फिजिबिलिटी चेक केली आणि त्यानंतर किती कॅपिटल लागणार आहे इन द फॉर्म ऑफ फिक्स्ड कॅपिटल, इन द फॉर्म ऑफ वर्किंग कॅपिटल, त्याचा फायनान्शियल ड्राफ्ट तयार केला. सोर्सेस ऑफ फायनान्स आता पाहत आहे कंपनी, की कोणत्या माध्यमातून कंपनी कॅपिटल रेज करू शकते. आता त्याचं प्रॉपर जर युटिलायझेशन करायचं झालं तर आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर युटिलायझेशन म्हणजे काय, की जे पैसे उभारण्यासाठी आपल्याला कमीत कमी खर्च येईल आणि मॅक्झिमम रिटर्न भेटेल, हे आपण पाहिलेलं आहे इफिशियंट यूज ऑफ फंड्स मध्ये. आता मुद्दा काय येणार आहे, की कॅपिटल स्ट्रक्चर काय राहिलं पाहिजे. कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय? व्हॉट कॉम्बिनेशन मे कंपनी फॉलो, कोणतं कॉम्बिनेशन कंपनी फॉलो करू शकते. कंपनीच्या टोटल कॅपिटल रेज मध्ये इक्विटी शेअर्स कॅपिटल किती असावं, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल किती असणार आहे, बॉरोड कॅपिटल कंपनीचं काय कॉम्बिनेशन मध्ये असावं, किंवा बॉन्ड्सचा काय पार्ट असावा, डिपॉझिट्सचा काय पार्ट असावा, बँकेकडून घेतलेलं कर्ज जे आहे ते किती त्याचं पोर्शन असावं, हे आता काय करणार आहे, कंपनीला ठरवावं लागेल. से येस और नो? येस और नो? येस सर. म्हणजे थोडक्यात जर कंपनी में
wants to raise capital 10 crores for starting a manufacturing company, then company has to think, कंपनीला थिंक करावं लागेल, विचार करावा लागेल की बाबा कोणतं पोर्शन याच्यामध्ये जास्त असलं पाहिजे. इक्विटी शेअर्सद्वारे कलेक्ट केलेली अमाऊंट जास्त असावी, प्रेफरन्स शेअर्सद्वारे, की बॉरोड केलेलं कॅपिटल बँक थ्रू और डिबेंचर्स इश्यूड करून. याचं प्रॉपर कॉम्बिनेशन थ्रू जावं लागेल. एंटायर एकाच पोर्शन वरती डिपेंड राहून चालणार नाही. से यस और नो? यस सर. ओके. आता कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात मी तुला सांगितलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे ते चेक करून घेऊया आपण. पहा, एक कंपनी कॅन रेज इट्स कॅपिटल फ्रॉम डिफरंट सोर्सेस, हे आपल्याला माहित आहे. ओन कॅपिटल अँड बॉरोड कॅपिटल और बोथ, दोन्हींचं कॉम्बिनेशन यूज करू शकते. द ओन कॅपिटल कन्सिस्ट, ओन कॅपिटल मध्ये काय येतं? इक्विटी शेअर कॅपिटल येतं, प्रेफरन्स शेअर कॅपिटल येतं आणि रिझर्व्ह अँड सरप्लस पण येतं. याच्या संदर्भात पुढे आपण डिस्कस करू. त्याला रिटेन अर्निंग देखील म्हणतात. ऑन दी अदर हँड बॉरोड सोर्सेस आर डिबेंचर्स आहेत, लोन्स आहेत. ओके. बॉरोड कॅपिटल मध्ये काय येतं हेही सांगितलंय मी. ए कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट सोर्सेस आर युज्ड इन कॅपिटल स्ट्रक्चर, किंवा डिफरंट सोर्सेस जे काय आहेत त्याद्वारे आपण काय करू शकतो, एक कॉम्बिनेशन तयार करू शकतो आणि त्यातून कॅपिटल रेज करू शकतो. त्यालाच आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणणार आहोत. इट इज नथिंग बट सिक्युरिटी मिक्स. हे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्यांचं मिक्सचर आहे. म्हणजे थोडक्यात काय, इक्विटी शेअर्स इश्यूड देखील करून आपण कॅपिटल रेज करत असो, प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून देखील कॅपिटल रेज करत असो, डिबेंचर्स इश्यूड करून देखील कॅपिटल रेज करत असणार आहे ना. कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स मिक्सअप ऑफ व्हेरियस सोर्सेस ऑफ फंड्स इन डिझायर्ड प्रपोर्शन. आपल्याला ज्या प्रपोर्शन मध्ये कॅपिटलची रिक्वायरमेंट आणि जे कॉम्बिनेशन आपल्याला आवश्यक आहे त्यानुसार जे काही सिक्युरिटीज आहेत ते आपण इश्यूड करून काय करत आहोत, कॅपिटल रेज करत आहोत. म्हणजे थोडक्यात सगळ्या सिक्युरिटीजना मिक्सअप करत आहोत, जे जे सोर्सेस आहेत त्यांना मिक्सअप करत आहोत. से येस और नो? यस सर. Okay, now to decide capital structure means to decide upon the ratio of different types of capital. कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड करणं म्हणजे नेमकं काय आहे, की इक्विटी शेअरचं प्रपोर्शन किती राहील, प्रेफरन्स शेअरचं प्रपोर्शन किती असलं पाहिजे, डिबेंचर्स थ्रू कॅपिटलचं प्रपोर्शन काय असावं. यालाच आपण काय म्हणणार आहोत बघा, जे प्रपोर्शन आपण ठरवत आहोत तेच आपलं कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड करत आहे. ओके. कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड करणं म्हणजे काय, प्रत्येकाचं प्रपोर्शन आपण ठरवत आहोत. से येस और नो? यस सर. ओके. ना द आर एच विझल यांनी काय केलेलं आहे, डेफिनेशन दिलेलं आहे कॅपिटल स्ट्रक्चरचं. काय आहे बघा, द लॉंग टर्म सोर्सेस ऑफ फंड्स एम्प्लॉयड इन अ बिझनेस एंटरप्राइज. आर एच विझल यांना काय वाटतंय पहा, द लॉंग टर्म सोर्सेस. लॉंग टर्म सोर्सेस म्हणजे काय, जे इक्विटी शेअर्स आपण इश्यूड करतोय, प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करतोय, डिबेंचर्स इश्यूड करतोय किंवा बँकेकडून लोन घेतोय, हे लॉंग टर्म सोर्सेस मध्ये येत आहेत. कशामध्ये येतात? लॉंग टर्म सोर्सेस ऑफ फंड्स आहेत, जे बिझनेसमध्ये एम्प्लॉयड केले जाणार आहेत. म्हणजे बिझनेस काय करत आहे, त्याद्वारे कॅपिटल रेज करत आहे. ओके. त्यालाच आपण काय म्हणतोय, कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतोय. बिझनेसने कोणकोणत्या माध्यमातून लॉंग टर्म सोर्सेस काय केले, फंड्स रेज केले, त्यालाच कॅपिटल स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. मग ती कंपनी इक्विटी शेअर्स इश्यूड करून, प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून, डिबेंचर्स इश्यूड करून किंवा बँके थ्रू लोन घेऊन देखील काय करू शकतं, कॅपिटल रेज करू शकतो. या सर्वांचं कॉम्बिनेशन, या सर्व हे जे काही सोर्सेस आहेत, हे जे काही मीन्स आहेत, त्यांना कंपनी काय करत आहे, यूज करत आहे, एम्प्लॉय करत आहे बिझनेसमध्ये. त्याला आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतो असं आर एच विझेल यांना वाटतं. नाव द सेकंड डेफिनेशन इज गिवन बाय द जॉन हॅम्प्टन. A firm's capital structure is the relation between debt and equity securities that makes up firm's financing of its assets. कॅपिटल स्ट्रक्चरची डेफिनेशन जॉन हॅम्प्टन यांनी दिलेली आहे. ती डेफिनेशन अशी आहे
कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे एक असं रिलेशन आहे, कशामध्ये बघा, डेब्ट कॅपिटलमध्ये आणि इक्विटी सिक्युरिटीज मध्ये. डेब्ट कॅपिटल म्हणजे बॉरोड कॅपिटल, आणि सेकंड आहे इक्विटी सिक्युरिटीज म्हणजे ओन कॅपिटल, ज्यांचं कॉम्बिनेशन यूज करून कशा स्वरूपात असेट्सना फायनान्सिंग आपण प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे थोडक्यात असेट्स परचेस करण्यासाठी कशा प्रकारे फायनान्स या कॉम्बिनेशन मधून आपण रेज करत आहोत. से येस ऑर नो. जॉन हॅम्प्टन यांची डेफिनेशन लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहे. आणि तीच आपल्याला जर कॅपिटल स्ट्रक्चर विचारलं, डिफाईन कॅपिटल स्ट्रक्चर, सो दॅट वी आर गोइंग टू गिव्ह दिस डेफिनेशन. A firm's capital structure is the relation between debt capital and equity securities that makes up the firm's financing of its assets. Say yes or no. So, येस सर. okay, now next one. बघा, कॅपिटल स्ट्रक्चर इतकंच माहिती आहे, पण आपण त्याची माहिती, इन्फॉर्मेशन किती डीपली जाऊन घेतलेलं आहे. पुढचं काम आपलं बरंचसं याच्यावरून काय होत आहे, सिम्प्लिफाय होत आहे. नेक्स्ट वन. कॅपिटल स्ट्रक्चर इज कंपोज ऑफ ओन फंड्स अँड बॉरोड फंड्स आपला झालेला आहे. ओन फंड्स मध्ये काय येतं बघा, शेअर कॅपिटल येतं, फ्री रिझर्व्ह येतात, सरप्लस येतो. वेअरॅज बॉरोड कॅपिटल मध्ये काय येतं, डिबेंचर्स येत आहे, बँक लोन येत आहे, लॉंग टर्म लोन्स प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, जे प्रोव्हाइड करतात लॉंग टर्म बेसिसवरती लोन फॉर द कंपनी ऑर फॉर द फर्म. ओन कॅपिटल अँड बॉरोड कॅपिटल समजलं का व्यवस्थित? हो सर. ओके. काही महत्वाची इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे. प्रिन्सिपल्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. कॅपिटल स्ट्रक्चरचं प्रिन्सिपल दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे थोडक्यात कॅपिटल स्ट्रक्चर कसं असावं कंपनीमध्ये, फर्ममध्ये, ते आपल्याला पाहायचं आहे. टू बेसिक प्रिन्सिपल्सना लक्षात ठेवायचं आहे कॅपिटल रेज करत असताना. आर ऑब्झर्व व्हाईल टेकिंग डिसिजन अबाउट द कॅपिटल स्ट्रक्चर. काय कॉम्बिनेशन असलं पाहिजे कॅपिटल रेज करत असताना, इक्विटी शेअर डेब्ट कॅपिटलचं. तर त्यासाठी दोन बेसिक प्रिन्सिपल पाहायचे. द रेशो ऑफ डेब्ट टू इक्विटी. द रेशो ऑफ डेब्ट टू इक्विटी लक्षात ठेवा. The ratio of debt to equity should always be geared to the degree of stability of earning. असा असावा जो रेशो आहे डेब्ट टू इक्विटीचा, तो असा असला पाहिजे जो कंपनीचे जे काय कंपनीमध्ये जे काय अर्निंग होत आहे, कंपनीमध्ये जे काय इन्कम कंपनी जनरेट करणार आहे, त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करत असली पाहिजे. असं नाही आहे की पूर्णच बॉरोड कॅपिटल असेल आणि आपल्याला काय करावं लागेल बघा, जास्तीत जास्त इंटरेस्ट पे करावं लागेल विथ प्रीमियम समजून चला. मग त्यामुळे काय होणार आहे, अर्निंग कॅपॅसिटी बरे जास्त असले तरी कंपनीच्या इन्कम स्टॅबिलिटीवरती, अर्निंग स्टॅबिलिटीवरती परिणाम होईल. आणि नुसतं फॉर्म असता कामा नाहीये कशाचा, इक्विटी शेअर्सचं. कारण की लक्षात ठेवा, ओन कॅपिटल मधून आपण मोठमोठे प्रोजेक्ट उभा करू शकत नाही. ओन कॅपिटल नेसेसरी आहे, पण बऱ्याच वेळेला कंपनीला मॅक्झिमम 99.99% कंपनीज अँड फर्म्स रेझिंग देअर कॅपिटल by taking loan from the banks or by issuing debentures to the debenture holders, so that debt to equity capital ratio असा असला पाहिजे जो कंपनीच्या अर्निंग जी काय कॅपॅसिटी आहे त्याच्या स्टॅबिलिटीवरती परिणाम करता कामा नये. से येस और नो. येस सर. Okay, now the next one. The capital structure must be balanced with adequate equity cushion to absorb the shocks of the business cycle and to afford flexibility. खूप महत्वाचं आहे. ते काय म्हणतायत बघा, कॅपिटल स्ट्रक्चर मस्ट बी बॅलन्स विथ adequate equity cushions or to absorb the shocks of the business cycle and to afford flexibility. ते काय म्हणतायत बघा, कॅपिटल स्ट्रक्चर अशा स्वरूपात बॅलन्स केलं गेलं पाहिजे ज्याच्यामध्ये ऍडिक्युएट फॉर्म मध्ये इक्विटी शेअर कॅपिटल देखील असेल किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल देखील असेल, जे काय करू शकेल, जे काय बिझनेसमध्ये
जो फेज येत असतो का नाही, बूम पिरियड येतो, प्रॉस्पेरिटी येते, काही वेळेला बिझनेसमध्ये सेल्स डाऊन होतो, मार्केट एक्सटर्नल फॅक्टर्समुळं किंवा इंटरनल फॅक्टर्समुळे बिझनेसवरती जो काही परिणाम होतो, म्हणजे थोडक्यात बिझनेसच्या सेलवरती जो काही परिणाम होतो, काही वेळेला स्ट्राईकआउट्स होतात, नॅचरल कॅलॅमिटीजमुळे पण बिझनेसवरती परिणाम होत असतो. ज्या वेळेला असे काही शॉक्स क्रिएट होतात बिझनेसमध्ये, त्यावेळेला बिझनेसच्या वर्किंग नेचरवरती किंवा बिझनेसच्या एक्झिस्टन्सवरती काय होऊ शकतो सांगा बघूया, प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो. मग असे जे काही शॉक्स आहेत त्यांना काय करण्यासाठी, सस्टेन करण्यासाठी इक्विटी कॅपिटल असणं गरजेचंच आहे. प्रॉपर इक्विटी कॅपिटल थ्रू आपल्याला जावं लागेल, विथ बॅलन्स आपल्याला मेंटेन करावं लागेल. डेप्ट कॅपिटल तर आहेच, त्याचबरोबर इक्विटी कॅपिटल देखील आपल्याला असणं गरजेचं आहे, जे फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करेल. कारण काय आहे माहिती आहे का, समजून चला सेल्स आपले कमी राहिले, कोरोना फेज मध्ये प्रत्येक कंपनीचे, बऱ्यापैकी कंपनीचे सेल्स कमी होते. से यस और नो? से यस और नो? In a corona period, Yes, sir. there are a lot of companies whose sales totally fell down. Now, अशा परिस्थितीमध्ये समजून चला, एखाद्या कंपनीचं 20% इक्विटी कॅपिटल आहे, ओके, आणि 80% कॅपिटलचा पोर्शन हा डेप्ट कॅपिटल जर असेल, पर्टिक्युलर कंपनी से एक्स लिमिटेड, तर अशा वेळेला जे काही, असे जे काही रिसेशन येत आहेत किंवा सेल्स डाऊन होत आहे, अशा फेजमध्ये काय होऊ शकतो, कंपनीच्या एक्झिस्टन्सवरती परिणाम होऊ शकतो. कारण की कम्पेअर करा, ओनली 20% वी हॅव रेज कॅपिटल. बिझनेसमध्ये जे फायनान्स करत आहोत आपण असेट्स ना, ते इक्विटी थ्रू आलेलं आहे. आणि डेप्ट कॅपिटल थ्रू किती पर्सेंट आहे बघा, 80%. त्यामुळे मॅक्झिमम पोर्शन आपण 80. कॅपिटलचा कशा थ्रू यूज केलेला आहे, रेज केलाय, डिबेंचर्स, बँक थ्रू. आता बँक शांत बसतील का, तुमचा सेल्स डाऊन आहे, डिबेंचर होल्डर शांत बसतील का? टेल मी. नाही. They want fixed rate of dividend interest. They want fixed rate of their interest. इंटरेस्ट डिमांड करतीलच. त्यांची ज्यांची काय केलेलं आहे, मॅच्युरिटी डेट आलेली आहे, त्या डेटला त्यांना पैसे पण परत करावे लागतील. देर आर लॉट ऑफ डिबेंचर होल्डर्स, फ्रॉम देम वी हॅव बॉट मनी and give assurity, given assurity about after 3 years or 5 years we will pay back you exact portion or principal amount of debentures. 2000, समजून चला 2017 मध्ये आपण डिबेंचर होल्डर्स कडून 5 वर्षासाठी पैसे घेतले असतील, आणि त्यांची जी काही लिमिट आहे ती 2021-22 मध्ये संपत असेल, आणि त्या पिरियड मध्येच कोरोना चालू आहे, हाऊ वी कॅन रिपे बॅक द मनी? आपण कसे पैसे परत करू शकू त्यांचे सांगा? सोहम, करता येतील का? कारण की सेल डाऊन झालेला आहे पूर्ण. नो, सर. हा, म्हणजे थोडक्यात आपल्याला या गोष्टींचं काळजी घ्यावी लागेल. असं नाहीये की एखादी बँक आपल्याला कर्ज द्यायला तयार आहे, डिबेंचर्स इश्यूड करून आपण कॅपिटल उभा करूया, असं नाही होणार. का होणार नाहीये? 80% ऑफ पोर्शन बिझनेस वरती बर्डन येत आहे. आता यांनी कर्ज आपल्याला असंच दिलंय का सांगा सोहम? नाही. त्यांनी काय केलेलं असणार, त्यांना कंपनीने काय म्हणून मॉर्गेज दिलेली असणार, कंपनीच्या काही असेट्स दिलेले असतील की नाही, मॉर्गेज दिलेलं असणार की नाही? येस, सर. मग काय होऊ शकतं, कंपनीच्या एक्झिस्टन्स वरतीच काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की इक्विटी कशन नेसेसरी आहे, बरोबर आहे का? इक्विटी कॅपिटल बॅलन्स मध्ये असलंच पाहिजे. पाक असं होता कामा नये की शेअर होल्डर्स, ओनरची संख्या वाढू नये म्हणून आपण काय केले, पूर्ण डेप्ट कॅपिटलच उभा केलेला आहे, असं होता कामा नये. बिझनेसमध्ये नेसेसरी आहे दोन महत्वाच्या गोष्टी, कॅपिटल स्ट्रक्चर, काय कॅपिटलचं कॉम्बिनेशन असावं, त्याचा डिसिजन घेण्यामध्ये दोन प्रिन्सिपल खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे, रेशो ऑफ डेट टू इक्विटी शुड ऑलवेज असा असला पाहिजे जो गिअर्ड करेल द डिग्री ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अर्निंग. जो काय करेल, जी काय अर्निंग कॅपॅसिटी आहे बिझनेसची, त्यामध्ये एक स्टेबिलिटी मेंटेन करण्याचं काम करेल.
अँड द सेकंड वन काय सांगितलेलं आहे तुम्हाला, की इक्विटी कॅपिटल बॅलन्स मध्ये असलं पाहिजे, जे आपल्याला शॉक पिरियड मध्ये बिझनेस सायकल्स जे ट्रफ पिरियड मध्ये जात आहे, मार्केटची कंडिशन अतिशय खराब आहे, सेल डाऊन झालेले आहेत, कोणत्याही स्ट्रॅटेजी बिझनेसच्या वर्क करत नाहीयेत, अशामध्ये आपल्याला काय करता येईल, फ्लेक्झिबिलिटी अफोर्ड करता येईल. का? कारण आहे डेब्ट कॅपिटल, त्यांना त्यांचे प्रीमियम्स विथ इंटरेस्ट अमाऊंट गेलीच पाहिजे. पण आता समजून चला, अशाच पिरियड मध्ये जर इक्विटी कॅपिटल आपलं जास्त असतं, से कॉम्बिनेशन 60 to 70% नियर अबाउट काय असतं आपलं इक्विटी कॅपिटल असतं, तर फायनान्शियल बर्डन आला असतं का? कारण की जर सेल डाऊन झाला, प्रॉफिट नाहीये, लॉस आहे, इक्विटी शेअर होल्डर्स काय करू शकत नाहीत सांगा, इन्सिस्ट करू शकत नाहीत कंपनीला की आम्हाला डिव्हिडंड द्याच म्हणून, कारण की दे आर दी ओनर्स ऑफ द कंपनी. व्हॉट इज द लॉ रिगार्ड्स डिव्हिडंड? रूल काय आहे अबाउट द डिविडेंड? शेयर होल्डर्स कैन डिमांड डिविडेंड आउट ऑफ ओनली प्रॉफिट. कंपनी को यदि प्रॉफिट हो रहा है तभी शेयर होल्डर्स को डिविडेंड मिल सकता है. से यस और नो? येस सर. सो दॅट अशा केसमध्ये इक्विटी कॅपिटल बॅलन्स मध्ये असणं ते अफोर्डेबल असतं कंपनीसाठी. देर आर टू बेसिक प्रिन्सिपल्स when deciding the capital combination. Okay. येस. Now the next one. आपण पाहणार आहोत आता हे जे काय वेगवेगळे काय दिलेले आहेत तुम्हाला, ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल चे पोर्ट्स, जे काय पार्ट्स दिलेले आहेत, एलिमेंट्स दिले ते पाहणार आहोत. त्यामध्ये कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर म्हणून, कंपोनंट्स म्हणजे एलिमेंट्स हा पण याला शब्द येईल, एलिमेंट्स किंवा फॅक्टर्स देखील लिहू शकतो, फॅक्टर्स याचा अर्थ होतो घटक. कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये कोणकोणते एलिमेंट्स कंपोनंट्स येणार आहेत, तर एक आहे इक्विटी शेअर कॅपिटल. काय आहे? इक्विटी शेअर कॅपिटल. पहा, इट इज द बेसिक सोर्स ऑफ फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. बिझनेसमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करण्याचा पहिला बेसिक जर सोर्स कुठला असेल तर पब्लिकला इक्विटी शेअर्स इश्यूड करणे प्रायमरी मार्केट्समध्ये. से यस और नो? आणि पब्लिकना येस इक्विटी सर. शेअर्स इश्यूड करून कॅपिटल रेज करणे. इक्विटी शेअर्स आर दी शेअर्स विच गेट डिव्हिडंड. त्यांना काय दिलं जातं? डिव्हिडंड दिला जातो. अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल आफ्टर इट इज पेड टू प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर होल्डरचे पैसे दिल्यानंतरच यांना कॅपिटल परत केलं जातं. जनरली लक्षात ठेवायचं, कंपनी लिक्विडेट होतानाच यांचे पैसे परत मिळतात. दे ओन द कंपनी, कंपनीचे ते मालक आहेत. दे बेअर अल्टिमेट रिस्क असोसिएटेड विथ ओनरशिप. यांची अल्टिमेट रिस्क राहते, जर कंपनी लिक्विडेट झाली तर यांचे पैसे जे काय इक्विटी शेअर्स मध्ये लावलेले आहेत या शेअर होल्डरचे पैसे बुडू शकतात. दे कॅरी डिव्हिडंड ऍट फ्लक्च्युएटिंग रेट डिपेंडिंग अपॉन द प्रॉफिट्स. खूप महत्वाचं आहे. फिक्स्ड रेटना आपण इंटरेस्ट देऊ शकतो डिबेंचर्सना, डिपॉझिटर्सना, बँकर्सना. तसं इक्विटी शेअर होल्डरच्या बाबतीत नाही. त्यांना फिक्स्ड रेटने डिव्हिडंड मिळत नाही, प्रॉफिट वरती डिपेंड आहे. ज्या वेळेला प्रॉफिट जास्त आहे त्यावेळेला डिव्हिडंडचा रेट जास्त आहे, ज्यावेळेला प्रॉफिट कमी आहे त्यावेळेला डिव्हिडंडचा रेट कमी आहे, ज्यावेळेला लॉस होत आहे त्यावेळेला डिव्हिडंडच नाही. से यस और नो? से यस और नो? येस सर. हा, बिकॉज दे आर दी ओनर ना. ओनर स्वतः पैसे कसं काढून घेईल पहिल्यांदा? ही हॅज टू मेक अ पेमेंट ना. He has to make a payment to the bankers, to the debenture holders. He has to manage डेली ऑपरेशन्स ऑफ द बिझनेस. त्यातून जे काही पैसे राहतील ते डिव्हिडंड म्हणून डिक्लेअर केले जातील. नेक्स्ट आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअरचा अर्थ आपण पाहणारच आहोत, पण लक्षात ठेवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल काय आहे. त्याला अग्रहक्क भाग किंवा पसंतीचे भाग देखील म्हणतात. यांना दोन महत्वाचे अधिकार मिळतात. दे कॅरी द टू इम्पॉर्टंट राईट्स. दे कॅन गेट फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड बिफोर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युटिंग आउट ऑफ प्रॉफिट टू द शेअर होल्डर. शेअर होल्डर्सना डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्या अगोदर कुणाला डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्यात येतो? इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्या अगोदर फिक्स रेटनं डिव्हिडंड आउट ऑफ प्रॉफिट कुणाला डिक्लेअर केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो? प्रेफरन्स शेअर होल्डर्सना.
त्यांना आणखीन एक महत्वाचा अधिकार मिळतो, इक्विटी शेअर होल्डर्सच्या अगोदर यांना त्यांचे पैसे जे काही कॅपिटल म्हणून गुंतवलेले आहेत त्यांनी कंपनीमध्ये, ते कंपनीकडून परत घेण्याचा यांना अधिकार असतो. यांना दोन महत्वाचे राईट मिळतात. फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड बिफोर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युटिंग टू इक्विटी शेअर होल्डर्स अँड रीपे बॅक ऑफ द कॅपिटल अमाऊंट बिफोर रिपेमेंट ऑफ कॅपिटल टू द इक्विटी शेअर होल्डर्स ऍट द टाइम ऑफ लिक्विडेशन. से येस ऑर नो. प्रेफरन्स शेअर्सना दोन महत्वाचे अधिकार मिळतात. कुणाच्या अगोदर? इक्विटी शेअर होल्डर्सच्या. Yes. यांना डिव्हिडंड घेण्याचा अधिकार आहे आउट ऑफ प्रॉफिट. कुणाच्या अगोदर? इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड पहिल्यांदा वाटला जाणार नाही, पहिला प्रेफरन्स शेअर होल्डर्सना वाटला जाईल. फिक्स्ड रेट न यांना डिव्हिडंड घेण्याचा अधिकार आहे. सेकंड, यांनी जे काही कॅपिटल कंपनीमध्ये गुंतवलेलं आहे ते कंपनीकडून परत घेण्याचा देखील अधिकार आहे. कुणाच्या अगोदर? इक्विटी शेअर होल्डर्सच्या अगोदर. नेक्स्ट आहे रिटेन अर्निंग. हा पार्ट आहे प्रॉफिटचा. रिटेन अर्निंग आर द पार्ट ऑफ प्रॉफिट. पहा, कंपनीला जो प्रॉफिट झाला तो एंटायर कधीही डिस्ट्रीब्यूट केला जात नाही ऍज अन डिव्हिडंड म्हणून. कंपनी काय करते? काही पैसे प्रॉफिटचा भाग जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड किंवा स्टॅट्युटरी रिझर्व्ह पर्टिक्युलर पर्पज साठी पैसे बाजूला काढून ठेवत असते. आता त्यातला जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड साठी जे पैसे बाजूला काढून ठेवलेत कंपनीने, त्याचाही कंपनी काय करू शकते? ऍज अ सोर्स ऑफ कॅपिटल रेझिंग म्हणून यूज करू शकते, जे कॅपिटल स्ट्रक्चरचा सर्वात महत्वाचा भाग आहे. याला प्लफिंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणतात. पहा, इट इज द इंटरनल सोर्स ऑफ फायनान्सिंग म्हटलेला आहे, खूप महत्वाचा आहे. सोहम, इट इज द इंटरनल सोर्स ऑफ फायनान्सिंग. इट इज नॉट बट प्लफिंग बॅक ऑफ प्रॉफिट. लक्षात ठेवायचा शब्द. कंपनीचा जो प्रॉफिट आहे ना, जो कंपनी जनरल रिझर्व्ह फंड मध्ये केप केलेला आहे, तोच कंपनी युटिलाइज करणार आहे कॅपिटल रेज करण्यासाठी. से येस ऑर नो? से येस ऑर नो? Yes. ओके. लक्षात घ्यायचं आहे. तीन महत्वाचे पॉइंट आता आपण पाहिलेत: इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिटेन अर्निंग पाहिलेला आहे. या बॉरोड कॅपिटलचा भाग ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. बाय टुमारो आपण त्याच्यामध्ये काय करू? एक्सप्लेनेशन घेऊ.